एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी तन्मय नारळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेस मध्ये. काय बघता? हेच ना जे मी बघतोय. इथे काय लिहिलंय? व्हेरी इम्पॉर्टंट सम. अजूनपर्यंत एक्झाम मध्ये जास्तीत जास्त वेळा विचारले गेलेले सम. मुलं याच्यामध्ये कन्फ्युज होतात, म्हणून हे सम जास्तीत जास्त विचारले जाते. याची प्रॅक्टिस जरा जोमानेच करा. काय सम आहे? मॅथ्स 1 सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.6 मधलं 7 सम. काय आहे? प्रतीक ट्रॅव्हल्स बाय बोट 36 किलोमीटर डाउन स्ट्रीम अँड बॅक इन 8 hours इफ द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 km/h. फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. इथे तुम्हाला काय करायचंय? स्पीड ऑफ द वॉटर करंट. तुम्हाला काय करायचंय? पाण्याचा जो स्पीड आहे, जो वॉटरचा स्पीड आहे तो काढायचा आहे. पहिला इथे लिहू स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. सुरुवात. स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर किती आहे? 12 km/h. एवढं समजलं. आता डाऊन स्ट्रीम स्पीड ऑफ द बोट. आता स्पीड ऑफ द वॉटर आपल्याला माहित नाही, तर काय घ्यायचं? स्पीड ऑफ द वॉटर करंट. आपल्याला सध्या जो वॉटरचा स्पीड आहे तो माहित नाही, म्हणून काय घ्यायचं? एक्स. स्पीड ऑफ द वॉटर करंट आपल्याला माहित नाही, म्हणून काय घेतलं? एक्स km/h. एवढं समजलंय. द स्पीड ऑफ द बोट डाऊन स्ट्रीम. इकडे मी लिहितो फक्त डाऊन स्ट्रीम आणि इथे लिहितो अपस्ट्रीम. डाऊन स्ट्रीम म्हणजे 12 किलोमीटर, तर ती 12 किलोमीटर स्पीड असेलच, 12 km/h. पण त्याच्यामध्ये जो पाण्याचा पण स्पीड असेल तो प्लस होईल. हा असेल डाऊन स्ट्रीम. म्हणजे पाण्याच्या असा समजा, पाण्याचा असा प्रवाह आहे, म्हणजे अशी समजा तुमची इकडे बोट चालले, बरोबर? तर बोट अशी चालले, तर त्याच्यामध्ये जो बोटचा स्पीड आहे तो पण होईल ऍड, आणि जो पाण्याचा स्पीड आहे तो पण ऍड होईल. आता समजा तुम्हाला असं जायचं आहे, असं समजा पाणी येते इकडून आणि त्याच्या उलट जायचंय, तर मग जो बोटचा स्पीड आहे त्यातून जो पाण्याचा स्पीड आहे त्याच्या उलट जायचंय, म्हणून मी काय केलं? मायनस केलं. मायनस केलं. मी 12 - x km/h. इथे तुम्हाला अपस्ट्रीम आणि डाऊन स्ट्रीम हे तुम्हाला समजलं. आता बाय गिवन कंडिशन. आता जी कंडिशन दिले ती आपण यूज करणार आहोत. आता काय कंडिशन दिले? काय कंडिशन दिले बघा, मी तुम्हाला काय सांगते. याच्यावरती 36 लिहायचे, याच्यावरती 36 लिहायचे, आणि किती तासात तो येते ते. म्हणजे 36 द प्रतीक ट्रॅव्हल 36. प्रतीक किती ट्रॅव्हल करतो? 36. 36 डाऊन स्ट्रीम पण करतो, प्लस 36 अपस्ट्रीम पण करतो. एवढं ट्रॅव्हल करायला त्याला किती आवर्स लागतात? 36 आवर्स लागतात. एवढं समजलं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. बघा, हे 36 असेल. 36 मी लिहिले 12 - x, म्हणजे असं क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं. आता असं प्लस हे 36 12 + x, आणि इथे काय राहील? इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. 12 + x इंटू 12 - x, आणि हे इज इक्वल टू इथे 8. एवढं समजलं का नाही? याचं आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, प्लस लिहिला मी इथे याचं 36 आणि याचं मल्टिप्लिकेशन होईल, आणि या दोघांचं होईल मल्टिप्लिकेशन, ते मी इथे लिहिलं, आणि इज इक्वल टू हे 8. आता सॉल्व करायचं. याच्यामध्ये कॉमन काय? 36 कॉमन आहे. आणि कसं होईल हे?
12 मायनस एक्स आणि हे प्लस 12 प्लस एक्स, म्हणजे हे 36 दोन्ही ठिकाणी कॉमन आहेत, तर मी इथे एकदाच लिहिले 12 इंटू 12, 12 चा स्क्वेअर प्लस मायनस मायनस एक्स इंटू एक्स, एक्स चा स्क्वेअर आणि हे इज इक्वल टू 8. एवढं समजलंय. आता बघा मी काय करतो, हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल झाला, 12 प्लस 12. आता इथे काय राहिलं बघा फक्त 36 इंटू 24 एवढं इथे राहिलं, आणि या बाजूला काय राहिलंय ते बघा. नाही, पहिला इथे लिहून घेतो 12, 12 चा स्क्वेअर 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हे 8. आता हे 36 आणि हे 24 आहेत तसेच, इज इक्वल टू 8 हे 144 मायनस एक्स स्क्वेअर. आता हे 8 आपल्याला 8 आहेत ते आपल्याला घालवायचे आहेत. हे 8 आहेत ते आपल्याला घालवायचे आहेत. मग डिवाइड केलं, डिवाइड बाय 8 असं करतो, म्हणजे मग 36 इथे हे 24 आणि हे 8 इज इक्वल टू हे 8 144 मायनस एक्स 144 मायनस एक्स स्क्वेअर, हे असे लिहायला पाहिजे तुम्ही. मग हा 8 3 जा 24 आणि हे इथे 8 ने डिवाइड केलं, इथे काय राहिले 36 इंटू 3 108, इथे काय राहिलं 144 मायनस एक्स स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअर इकडे आला प्लस मध्ये झाला, हा 144 मायनस 108 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं 36. आता समजा आपण घेतला अंडर रूट, तर मग काय आन्सर येईल एक्स इज इक्वल टू 6. आणि एक्स म्हणजे काय घेतलेला, एक्स म्हणजे घेतलेला स्पीड ऑफ द वॉटर करंट. स्पीड ऑफ द वॉटर करंट इज 6 किलोमीटर पर आवर. असं याच्या खाली लाईन लिहायची, काय लिहायची, स्पीड ऑफ द वॉटर करंट इज इक्वल टू 6 किलोमीटर पर आवर असं लिहायचं. याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं नसेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवायचं. पण इथे फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे ही का जे पण मी इथे केलेलं आहे ते तुम्हाला एकदम व्यवस्थित शिकून घ्यायला लागेल. हे 36 इथे 36 होते, मी कॉमन काढले, नंतर मग हे जे लिहिलंय ते प्लस मध्ये लिहिलं, हा आणि हा कॅन्सल झाला, 12 आणि 12 चे 24 झाले, हा 36 आहे तो 36, 12 चा स्क्वेअर 144, एक्स चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, हा 8 आहे तो 8. नंतर मी काय केलं, हे इंटू मध्ये होते, सॉरी हे डिवाइड मध्ये होते, इथे जाताना मल्टिप्लाय मध्ये लिहिले. डिवाइड हा 8 घालवण्यासाठी डिवाइड बाय 8 केलं, 8 ने याला मल्टिप्लाय केलं. नंतर मग हे 36 इंटू 3 108 आले. नंतर हे सॉल्व्ह करून आन्सर किती आलं 6. हे अतिशय महत्वाचं सम आहे, याची प्रॅक्टिस तुम्हाला वारंवार केल्यानेच हे सम येऊ शकते, बरोबर. आता तुमचं हे सम इथे शिकून झालेलं आहे. याच्या पुढील सम पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.